अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। जेव्हा देवदेवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यावेळी त्याला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात। आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। धार्मिक मान्यतानुसार त्यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत देत असतात। आज मी तुम्हाला असे कोणते तर शुभ संकेत सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात संपत्ती आनंद आणतील। जर तुम्हाला हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसले तर समजावे तुमचा वाईट काळ संपून नक्की चांगले दिवस येणार आहेत। तर चला आज पाहूया असे कोणते शुभ संकेत आहेत जे तुमच्या आयुष्यात नक्की चांगले दिवस आणतील। तर पहिला शुभ संकेत आहे झाडू। झाडू हे लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं। तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असताल आणि वाटेत कोणी झाडू मारताना जर तुम्हाला दिसत असले तर असं समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या अडचणी दूर होतील। जर तुम्हाला हा संकेत मिळाला तर समजून जा साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचे संकेत आहेत। तर दुसरा संकेत कुठला, तुम्ही कुठेही बाहेर जात असाल किंवा कुठे तुम्ही फिरायला गेला असताल तर वाटेत तुम्हाला एखादी 16 शृंगार केलेली नववधू जर दिसली तर नक्कीच समजावे, कारण असं म्हणतात की शास्त्रानुसार गुरुवारी किंवा कधीही तुम्हाला एखादी नववधू जर रस्त्याने चाललेली दिसत असेल तर तो शुभ संकेत मानला जातो। तसेच गुरुवारी एखादी मुलगी पिवळी कपडे परिधान केलेली जरी तुम्हाला दिसली तरीही तुमच्या आयुष्यात खूप अशा चांगल्या घटना घडण्याची शक्यता असते आणि आर्थिक लाभही होण्याचा शक्यता असतो। मग तुम्हाला हा संकेत मिळतंय का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तिसरा संकेत म्हणजे तुम्हाला कुठे 3 सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहेत। तुम्ही कुठे रानात माळात फिरायला गेलेला असाल आणि तुम्हाला 3 सरडे एकत्र दिसले तर असं समजावे की तो शुभ संकेत आहे। हे संकेत हा संपत्ती वाढवण्याचे लक्षण आहे। त्याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळही तुम्हाला सरडा दिसला तर तो सुद्धा शुभ मानला जातो। तर हा संकेत पण हा शुभ आहे। धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर दिसली किंवा तुमच्या घरात एखाद्या मांजरीने जन्म पेलाला दिला तर हे सुद्धा शुभ आणि चांगले लक्षण मानले जाते। असे म्हणतात की लक्ष्मी लवकरच त्या घरात आशीर्वाद देईल आणि त्यांच्या संपत्तीत तर वाढ होईलच, परंतु त्यांचं घरही मांजराच्या पिल्ल्यासारखंही भरभरून आनंदी आणि सुखी राहील। तुम्ही जर रानमाळात कुठे इतरत्र फिरायला गेलात आणि तुम्हाला 2 डोके असलेला साप दिसला तर असं मानायचं की तो 2 डोके असलेला साप हा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे तुम्हाला जर हा साप कुठेही दिसला तर असं समजायचं की तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता येणार नाही, कारण 2 तोंडी साप हा माता लक्ष्मीचे प्रतीक असतो। त्यामुळे तुमच्या घरात हे शुभ संकेत येण्याची शक्यता आहे। नंतर म्हणजे जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगले स्वप्न पडू लागतात। त्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती, पिंपळ, वटवृक्ष इत्यादी वृक्ष दिसू लागतात। हे तुमच्या चांगले काळ येण्याची चिन्ह आहेत। जेव्हा दारातील तुळस अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते त्यावेळेस हे असे समजावे तुमच्यात चांगले संकेत आहेत। तर कसं आहे, माणसाची भोवळी आपले शास्त्रानुसार समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे हे देखील शुभ मानले जाते। जर एखाद्या व्यक्तीच्या भुवया किंवा एखाद्या व्यक्तीच्या तळहात हा वळवळत असेल तर असं समजायचे की त्यांना नक्कीच धनप्राप्ती होणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला जर अचानक खाज सुटू लागते तर हे पण शुभ मानले जाते। याचा अर्थ असा असतो की तुम्हाला आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता असते। तर तुम्हाला पण असे संकेत होतात का, हे मला नक्की सांगा। ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरामध्ये पोपटाचे आगमन होतो तो घर शुभ मानले जाते, कारण पोपटाचे आगमन हे शुभ असते। त्यामुळेच काही तुम्हाला तर माहीतच असेल काही व्यक्तीही घरामध्ये पोपट पाळतात। तसंच आहे, त्याचे कारण हेच आहे, कारण पोपट हा कुबेराचा संबंध असतो पोपटाशी। त्यामुळे अचानक पोपट जर आपल्या घरी आला तर असं समजावे लक्ष्मी आणि कुबेर आपल्या घरी येणार आहेत आणि आपल्या घरात अचानक पैशाचा पाऊस पडणार नाही। याशिवाय पांढऱ्या कबुतराचे आगमन देखील आपल्यासाठी शुभ मानले जाते। जेव्हा तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्ष्याचे घरटे दिसले व त्यात सुंदर अशी पिले दिसली तर समजून जावे खूप छान असे संकेत तुम्हाला मिळणार आहेत। कारण तुम्ही जर त्या पक्ष्यांच्या पिल्लांना नुकसान केलं, त्यांची अंडी फोडली तर तुमचं
आलेली लक्ष्मी पण जाण्याची शक्यता असते। त्यामुळे हे शुभ संकेत आहेत। त्यामुळे तुम्ही पक्ष्यांची अंडी कधीही फोडू नका आणि त्यांच्या पिल्लांनाही त्रास देऊ नका, कारण हे शुभ संकेत नसतात। जर तुम्हाला अचानक अंगणात जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात भरलेले म्हणजे पाण्याने भरलेले भांडे दिसलं तर भविष्यासाठी ते शुभ संकेत आहेत। उदाहरणार्थ, सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तरी समजायचं लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल। जर तुमच्या घरात किंवा अंगणात किंवा दारात अचानक जर काळ्या मुंग्या दिसल्या तर असं समजावे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहेत। आणि कुणाकडे जरी पैसे जर तुमचे अडले असतील ते पैसेही तुमचे परत मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे असे समजा की तुमच्या घरात जरी काळ्या मुंग्या आल्या तरी घाबरून जायचं काही कारण नाही, कारण असं म्हणतात की ते काळ्या मुंग्या हे आपलं पंचमहायज्ञ त्यापैकी हा एक यज्ञ आहे, घरात काळ्या मुंग्या येणे। त्यामुळे हा पण शुभ संकेत आहे। धार्मिक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या दारात गाय जोरजोरात हंबरत असेल तर समजायचं घरात सुख समृद्धी नक्कीच वाढते, कारण घराच्या मालकासाठी हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। त्याचा शुभ परिणामही आपल्याला होतो। परंतु त्यांचा जर आणखीन जास्त परिणाम तुम्हाला पाहिजे असेल तर गाईला चारा द्या, गाईला पाणी प्यायला द्या आणि गायीची नीट काळजी घ्या। त्यामुळे हा संकेत पण शुभ मानला जातो। जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा, शंख, भजन किंवा कीर्तन ऐकू येत असेल तरी हा देखील शुभ संकेत मानला जातो। त्यामुळे तुमच्या जर दारात भजन कीर्तन चालू असेल तर ते देखील ऐकणे आपल्यासाठी शुभ मानले जाते, कारण त्यातून आपल्याला नामस्मरणाचे गोडी तर लागतेच। त्यामुळे हे झाले असे आपले काही संकेत। हे संकेत तुम्हाला जर दिसत असतील तर असे समजावे की तुमच्या घरी नक्कीच लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि तुमचे घर हे आनंदी, धनधान्य आणि ऐश्वर्याने भरणार आहेत। मग तुम्हाला पण ह्यातील कोणते संकेत दिसतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही पण माझी स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।